विश्वरत्न परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंतीचं आयोजन सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी अहमदपूर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीची जयंती प्रतिवर्षाप्रमाणे एक आगळी वेगळी जयंती करण्याचा या ठिकाणचा या संयोजन समितीचा प्रयत्न असतो। आज आम्ही प्रत्यक्ष सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती संयोजन समितीचे पदाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत। महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं दिनांक 7 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीच्या या प्रांगणामध्ये संस्कार बुद्ध विहारामध्ये जय भीम फेस्टिवल आम्ही साजरा करत आहोत। शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी, महिलांच्यासाठी आणि सामाजिक विविध उपक्रम देखील या फेस्टिवलमध्ये असणार आहेत। प्राध्यापक गणेश बेळंबे सर यांचं व्याख्यान देखील या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे आणि पूर्ण शहरवासियांचा, या भागातील संपूर्ण जनतेचा या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद आहे। जय भीम। दरवर्षाप्रमाणे यावर्षी सिद्धार्थ कॉलनी आणि परिसरातील जवळपास 8 ते 10 कॉलनी मिळून बाबासाहेबांची जयंती साजरी करतो। आता यावेळेस बाबासाहेबांची आणि महात्मा फुले जयंती यावर्षी साजरी करत आहोत आम्ही। या जयंतीचे वैशिष्ट्य असं आहे की आम्ही जयंती साजरी करत असताना एक समाजाला आदर्श निर्माण करून देण्यासाठी जयंती कशी असावी, जयंतीची शिस्त कशी असावी या संदर्भामध्ये आम्ही जास्त काळजी घेत असतो। गावामध्ये मिरवणूक काढत असताना अगदी आमच्या महिला मंडळी आहे ते दोनच्या लाईनमध्ये अगदी व्यवस्थित जाणं किंवा गडी आहे ते व्यवस्थित लाईनमध्ये जाणं आणि कुठल्याही प्रकारचा डान्स वगैरे होत नाही, फक्त विविध कार्यक्रमांचाच उपक्रम घेतला जातो। आमच्या जयंतीचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की आमच्या भागातून जयंतीला खूप प्रतिसाद चांगला असल्यामुळं जो निधी जमा केला जातो, जो आर्थिक योगदान जे दिलं जातं ते अगदी स्वतःहून लोक जमा करतात। आम्ही इतर समाजाच्या कुठल्याही व्यक्तीकडून पट्टी वसुली केली जात नाही आणि विशेषतः हे सर्व जमा केल्यानंतर किंवा आमच्या याच्यामध्ये मिरवणुकीमध्ये दारू पिणाऱ्या किंवा व्यसनी माणसाला कुठेही स्थान नाही, विशेष म्हणजे। आणि त्याच्यामुळं या जयंतीला एक वेगळं आणि आगळं असं रूप असतं आणि विशेष मला वाटतं महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा उपक्रम आहे किंवा नाही मला सांगता येत नाही, परंतु जयंतीची पट्टी जमा केल्यानंतर जो खर्च होणार आहे तो पावतीसहित आम्ही खर्च देतो आणि जमा करतो आणि जमा झालेला पैसा आणि त्याचा खर्च ह्याचा हिशोब ठेवला जातो आणि प्रत्येक व्यक्तीने दिलेला निधी किती आहे त्याची यादी आणि त्याच्यावरचा खर्च पावतीसहित आम्ही टाईप करून कॉम्प्युटर करून आम्ही प्रत्येक व्यक्तीच्या घरी घरपोच दिला जातो। म्हणजे जयंतीचा जमा आणि खर्च हे आतापर्यंत मला वाटतं कोण दिले का नाही, परंतु आमच्या जयंतीमध्ये हे आम्ही आमच्या प्रत्येक समाजातल्या प्रत्येक माणसाला घरपोच वाटप करतो। त्याच्यामुळं आपला पैसा किती जमा झाला, किती काढणी लागला, किती शिल्लक राहिला या संदर्भात समजे अगदी क्लिअर माहिती मिळते। त्याच्यामुळं पैशाचा विनियोग चांगल्या प्रकारे होतो, त्या ठिकाणी कुठलाही फ्रॉड होऊ शकत नाही, हे असं आमच्या जयंतीचे वैशिष्ट्य आहे। म्हणून जमा खर्चाचा हिशोब देणारी जयंती ही आमची जयंती आहे। तर या संदर्भात आणखी एक गोष्ट सांगावीशी अशी वाटते की आमच्याकडं समाजामध्ये कुठलाही हेवा देवा नाही, कारण प्रत्येक माणसं स्वयंस्फूर्तीने जमा होतात। महिला मंडळाची तर संख्या अगदी पुरुषापेक्षा जास्त असते आणि त्यांच्यामध्ये एवढी शिस्त असते की ते स्वतःहून आपले शिस्त पाळतात आणि सायकल रॅली वगैरे अगदी शिस्तबद्ध पद्धतीने केली जाते। तर अशा प्रकारे आमची जयंती होत असते आणि म्हणून या जयंतीला एक अहमदपूरमध्ये वेगळं आणि आगळं रूप आहे, एवढंच मी आपल्याला सांगू शकेन। आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त जी काही जयंतीचं नियोजन आहे या निमित्तानं या तमाम महापुरुषांना मी वंदन करतो, अभिवादन करतो आणि आमच्या या अहमदपूर शहरातील सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी आणि अंतर्गत सर्व आमचा परिसर जे की संयुक्त मनाने या ठिकाणी जयंती उत्साहाने दरवर्षी साजरी होते, त्याप्रमाणे याही वर्षी
अगदी थाटामाटात उत्साहात साजरी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तेव्हा मी या अहमदपूर शहरातील आणि तालुक्यातील सर्व आंबेडकरी प्रेमी जनतेला व उपासकांना मी एक आवाहन करतो की या अहमदपूर शहरामध्ये एक आगळी वेगळी आणि चांगल्या स्वरूपामध्ये जी जयंती साजरी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि त्यामध्ये जी काही सामाजिक उत्सव जे आम्ही साजरे करतो तर तरुणांना येणाऱ्या पिढीला एक आदर्श संस्कार विचार देण्याचा आम्ही या उपक्रमामधून प्रयत्न करत असतो. तेव्हा अहमदपूर शहरातील तमाम बंधू भगिनींना विनंती करतो, आवाहन करतो की या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि ही 134वी जयंती अगदी थाटामाटात आणि उत्साहात साजरा करण्याचा आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू. एवढंच या ठिकाणी मी बोलतो. सर्वांना सप्रेम जय भीम. या विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी अर्थात सिद्धार्थ कॉलनी याच परिसराला गायकवाड कॉलनी म्हणून सुद्धा ओळखतात. तर हा परिसर आणि बाजूचा परिसर या ठिकाणी अतिशय जयंतीच्या निमित्तानं लहान मुलांच्या साठी एक चांगल्या स्पर्धेचं या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं आयोजन केलेलं आहे. 7 तारखेपासून ते 14 एप्रिलपर्यंत वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी भरगच्च असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. 7 एप्रिलला चित्रकला स्पर्धा आहेत, 8 एप्रिलला वक्तृत्व स्पर्धा आहेत, 9 एप्रिलला आणखी वेगवेगळ्या त्या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केले आहे. त्याचबरोबर 10 तारखेला मी रमाई बोलते हे डॉक्टर वैभवी घारगावकर लातूर येथून अतिशय 196 प्रयोग त्या मुलीने केलेले आहेत. ती मुलगी या ठिकाणी आपल्याला मी रमाई बोलते हे एक पात्री नाटक या ठिकाणी त्यांनी सादर करणार आहेत. तर अतिशय सुंदर असे आताच अध्यक्ष आपले चंद्रशेखर भालेराव सरांनी सांगितले की व्याख्यान सुद्धा या ठिकाणी ऐन वेळा आता नंतर म्हणजे आयोजन केलेलं आहे. तर वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना आपण सामावून घेऊन बहुजनांचं या ठिकाणी म्हणजे असं फक्त बौद्ध धर्मीयच नाहीत तर या जयंतीमध्ये एक विशेष आपल्याला पाहायला मिळतंय की इतर धर्मियांना सुद्धा आपण तेवढंच म्हणजे सामावून घेऊन ही जयंती अतिशय उत्साहात या ठिकाणी साजरी करीत आहोत. जय हिंद. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती अगदी थाटामाटामध्ये साजरी करतो. त्यांचे जे अध्यक्ष आहेत श्री चंद्रशेखर भालेराव यांनी आत्ताच आपल्याला जयंतीच्या संदर्भामध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे. आणि या वर्षीचा जो हर घर संविधान या निमित्तानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. प्रत्येक घरी जाऊन ह्याची माहिती सांगत आहोत. त्याचप्रमाणे छोट्या लहान बालकापासून अगदी ज्येष्ठ नागरिकापर्यंत 7 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत हे वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आम्ही उपक्रम त्यांचे शालेय कार्यक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, हे सगळे कार्यक्रम आम्ही इथं अगदी सर्वांच्या मते सर्वसामान्यांना सोबत घेऊन हे कार्यक्रम आम्ही चालवत असतो. आणि ह्याला प्रतिसाद सुद्धा अगदी तशाच पद्धतीने देतात. आमच्या या विहारामध्ये ही जी जागा आहे ती जागा सुद्धा कार्यक्रम पाहण्यासाठी किंवा कार्यक्रम घेण्यासाठी पुरत नाही, एवढे अगदी आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळतो. जय भीम, नमो बुद्धाय. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी व परिसरातील सर्वच बौद्ध उपासक उपासिका यांच्या वतीने या संस्कार बुद्ध विहार येथे जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्या अनुषंगाने या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 12 तारखेला 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे आणि 12 तारखेला भव्य असं रक्तदान शिबिर आहे. त्या रक्तदान शिबिरामध्ये भरपूर तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी आपण
पाचारण केलेलं आहे. त्यामध्ये मग सर्वच रोगावरती डॉक्टर या ठिकाणी येणार आहेत आणि जेजेहून सुद्धा विशालजी तिगोटे साहेब या ठिकाणी येणार आहेत. भरपूर असे तज्ञ डॉक्टर या ठिकाणी उपस्थित होणार आहेत आणि त्यातून आपण जे शुगर असेल, BP असेल, हे छोटे मोठे दुसरे आजार असतील त्याची तपासणी, त्याच्यावरती उपचार या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर दुसरं एक असं आहे की रक्तदान शिबिर सुद्धा या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे की त्या ठिकाणी सुद्धा बरेच युवक या ठिकाणी तयार झालेले आहेत रक्तदान करण्यासाठी. ते अतिशय मोलाचं आहे. आपण दरवर्षी घेतो. गेल्याच वर्षी काही या ठिकाणी त्याची नियोजन झालेलं नसल्यामुळं आपण ते रक्तदान शिबिर गेल्या वर्षी घेऊ शकलो नाही आणि त्याच्या अगोदर आपण रक्तदान शिबिर घेतलेलं आहोत. म्हणून असे वेगवेगळे कार्यक्रम या 7 दिवसामध्ये आपण घेणार आहोत आणि तसंच लोकांचा बौद्ध उपासक उपासिका सर्वच लहान बालक यांचा सर्वांचा एक चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी असते आणि म्हणून सर्वच तमाम बौद्ध उपासक उपासिका सर्व बहुजन समाज आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि आपला सहभाग नोंदवावा अशी मी आपणा सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. सर्वांना जय भीम. आज 5 एप्रिल सम्राट चक्रवर्ती राजा अशोक यांची जयंती आहे. या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभकामना, शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आमच्या सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी या कॉलनीमध्ये संस्कार बुद्धविहार येथे विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं बरेचसे आम्ही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. मग ते रॅली असेल, सायकल रॅली, मोटर रॅली आणि या रॅलीतून एक शांततेचा संदेश आम्ही इथल्या शहरवासियांना देणार आहोत. तसेच या रॅलीमध्ये अनेक उपक्रम, एक देखावे आम्ही या ठिकाणी सादरीकरण करणार आहोत. बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष तर आहेच, पण बाबासाहेबांनी जे संविधान आपणाला दिलेलं आहे हे संविधान एक जागतिक लेवलचं संविधान आहे. बाबासाहेबांनी खूप अभ्यास करून हे संविधानाची निर्मिती केली आणि गेल्या 5000 वर्षाचा इतिहास एका संविधानानं मोडीत काढला. तर अशा प्रकारचे त्याच्यानंतर रक्तदान शिबिर आहे. विविध मी रमाई बोलते एक नाटिका आहे, अतिशय सुंदर नाटिका आहे, ती प्रभावशाली नाटिका आहे. आणि तसेच या रॅलीमध्ये जे डीजेचा जो वापर केला जातो प्रत्येक जयंतीमध्ये, पण आमच्या या सिद्धार्थ कॉलनीच्या जयंतीमध्ये हा डीजे आम्ही वापरत नाही. तर डीजेऐवजी नृत्य आहे, गायन आहे, या सर्व उपक्रमाचा आम्ही जयंतीच्या माध्यमातून एक फार मोठं सादरीकरण या ठिकाणी आम्ही करत आहोत. तसेच मला एक सांगावंसं वाटतं की होम मिनिस्टर हा कार्यक्रम या जयंतीच्या निमित्ताने ठेवलेला आहे, तो सुद्धा अतिशय प्रभावशाली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना एक ऊर्जा आणि चेतना त्यांच्यामध्ये निर्माण होणार आहे. तर भरभरून या सर्वच कार्यक्रमाला विशेष म्हणजे एका व्याख्याताचं सुद्धा एक अतिशय सुंदर असं व्याख्यान आहे, प्राध्यापक गणेश बेळिंबे सर. तर अशा अनेक उपक्रम आमचे सन्माननीय आयुष्यमान चंद्रशेखर भालेराव अतिशय कल्पक आणि बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, यांच्या कल्पनेतून हे सगळं कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेत आहोत. इतरापेक्षा एक वेगळं काहीतरी करण्याची त्यांच्यामध्ये धमक आहे. एवढंच या प्रसंगी सर्व बहुजन बांधवांना, बौद्ध उपासक उपासिकांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमामध्ये सर्वच उपक्रमामध्ये सहभागी होऊन भरपूर असा प्रतिसाद द्यावा. जय भीम. नमो बुद्धाय. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आम्ही साजरी करत आहोत. त्या निमित्ताने बाबासाहेबांनी म्हटलेलं होतं, शिक्षण हे वाघणीचं दूध आहे. म्हणून आम्ही उपक्रम कशा पद्धतीने राबवतो, बालकापासून ते प्रौढापर्यंत
सुंदर हस्ताक्षर लिहिता वाचता आलं पाहिजे याचा या ठिकाणी आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. आणि मला या कॉलनीतच नव्हे तर सर्वांना विनंती करायची आहे, आपल्या बालकांना या ठिकाणी पाठवायची आम्हाला संधी द्यावी. सर्वांना जय भीम. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 14 एप्रिल रोजी मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये युवतींची मोटरसायकल रॅली ही सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीच्या परिसरातून ही रॅली निघणार असल्यामुळे सर्व युवतींना मी विनंती करतो की या जयंतीमध्ये मोठ्या संख्येने रॅलीमध्ये उपस्थित राहून जयंतीची शोभा वाढवावी. जय भीम.